आषाढ महिना चालू झालेला आहे. आपण कापण्याची रेसिपी बनवूया. 1 वाटी गूळ घेतला आहे. त्याच्यासाठी इथे थोडं पाणी घालायचं आहे आणि गूळ पूर्ण विरघळून घेण्यापर्यंतच इथं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 3 वाट्या इथे छोट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि मोजूनच 3 वाट्या घेतल्या आहेत. त्याच्यासाठी मी छोटे चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे, बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि बेसन पीठ घेतलं आहे. तुमच्याकडं बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप वगैरे करू शकता. आणि आता सर्व पीठ इथे आपण घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे सुंठ घातले आहे. सुंठ, थोडी विलायची आणि बडीशोप पावडर हे तिन्ही सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सर्व घालून मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे तीन छोट्या पळ्या मी इथे तेलाचं मोहन घातलं आहे. आणि तेलाचं मोहन एकदम असं कडकडीत करायचं आहे आणि मग घालायचं आहे गरम गरम. आणि हाताला वगैरे चटका बसू नये म्हणून आधी चमच्यानी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपले पीठ चांगलं असं चुळू घ्यायचं आहे. चांगला असा पिठाचा मुटका झाला पाहिजे. त्याच्यानंतर गुळाचं पाणी पण थंड झाल्यावरच ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि जसं लागेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. जर तुमच्याकडून जास्त पाणी वगैरे झालं तरी राहिलं तरी चालेल. आणि गोड पण तुम्हाला जास्त वाटीच्या प्रमाणापेक्षा मी 3 वाट्यासाठी 1 फुल वाटी गुळाचं घेतलं होतं. तुम्हाला जर गोड पाहिजेला असेल तर तुम्ही अजून गूळ घेऊ शकता किंवा कमी पाहिजेला असेल तर कमी पण करू शकता. पण शक्यतो कापण्या अशा गोडच छान लागतात. आणि सर्व पीठ असं चांगलं आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा असं थोडं जरा घट्ट पीठ मळायचं आहे आणि तेल लावून लाटी लाटायची आहे आणि त्याच्यावरती अशी खसखस घालून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडने इथे मी खसखस घातलेले आहे आणि खसखस लावून झाले की परत चांगली अशी लाटी लाटायची आहे. आणि लाटी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. हे अशी लाटी लाटायची आहे. त्याच्यानंतर या साईडने असे कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपण कापण्या आता कापून घेणार आहोत. आणि सर्व कापण्या मी आता अशाच बनवून घेणार आहे. ह्या पद्धतीने कापण्या केल्या की खूप छान होतात. एकदम अशा खुसखुशीत कापण्या बनतात. आणि कसं एकदम असा पावसाळा वगैरे चालू झाला की आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते. तर कापण्या ह्या बनवून ठेवल्या ना 10-12 दिवस ह्या कापण्यांना काहीसुद्धा होत नाही, खराब होत नाही, काही नाही. किंवा आपल्या मुलांना आपण शॉर्ट ब्रेकसाठी टिफिनमध्ये वगैरे पण देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ह्या कापण्याचे रेसिपी एकदम साधी आणि सिंपल आणि अगदी एकदम कमी वेळात होणारी आहे. आणि जास्त कापण्या ह्या ऑइली पण होत नाही तर एकदम छान होतात. आणि इथे तेल ठेवून तेलामध्ये कापण्या मी इथे तळून घेतले आहे. हे पहा असे घालायचे आहेत आणि लगेच घातले की आपल्या कापण्या एकदम अशा टम्म फुगून आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सर्व कापण्या अशाच आपण आता तळून घेणार आहोत. आणि ह्याला तेल जास्त बिलकुल लागत नाही, त्याच्यामुळे खायला वगैरे एकदम अशा छान आणि एकदम पौष्टिक कापण्या. कारण आपण गूळ पण घातलेला आहे त्याच्यामुळे गूळ आपला असा खाल्ला जात नाही, तर मग अशा तरी आपण गूळ खाऊ शकतो. आणि सर्व कापण्या मी आता अशाच बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे सर्व कापण्या आपल्या इथे बनवून झालेल्या आहेत. आणि हे बिलकुल इथे हाताला वगैरे बिलकुलसुद्धा तेल लागत नाही.